जनतेचं हक्काचं मराठी न्यूज चॅनेल एक शासन। नमस्कार, मी मिलिंदा पवार। एक शासन न्यूज महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आपण कुशल घेतल्या त्यानंतर धमकी आली, कशामुळे धमकी आलेली आहे, धमकी कोण आहे आणि धमकी येण्याचं कारण काय? क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहनं जे चालतात त्या विरोधात मी दिनांक 16/6/2025 येथे नेरूळ RTO प्रादेशिक कार्यालयासमोर मी उपोषण केलेलं। त्या अनुषंगानेच दिनांक 17/6 माझ्या वाशी कार्यालय येथे काय अनोळखी व्यक्ती येऊन मला धमकी दिलं आणि मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला त्यांची अशी ओळख दिली की मी विजय बोलतोय आणि मी विजय चौगुलेचा पुतण्या आहे। तर मी पूर्ण माहिती घेऊन वाशी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात तक्रार नोंद केलेली आहे आणि मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ह्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करतील की ह्याच्या पाठीमागं कोण कोण आहे। काय नेमकं आपल्याला वाटते बंद झाली पाहिजे, का वाटतं आपल्याला, कशाप्रकारे हे आविर्भाव करते काय? मेन माझा मूळ विषय हे ओव्हरलोड ज्या गाड्या चालत आहेत ह्याच्यावरती जर अंकुश आणायचं असेल तर त्या गाड्यांचे परमिट आणि फिटनेस हे कायमस्वरूपी जर रद्द झाले तर कुठलीही गाडी ओव्हरलोड जाणार नाही आणि त्यांच्यावरती अंकुश राहील आणि आपले जे ॲक्सिडेंट होत आहेत, रस्ते खराब होतात, ते कुठंतरी वाचतील। आपण याबद्दल सुरुवात एकदा ते उपोषण केलं तेव्हा आपल्याला उपायुक्तांनी काय कशामध्ये आश्वासन दिले, काय दिले? आम्ही उपोषण केलं, त्याच्यामध्ये माझ्या मागण्या होते की अवजड चालणाऱ्या वाहनांच्या डंपरवरती परमिट आणि फिटनेस त्यांच्या रद्द करण्यात यावे। त्यानंतर त्यांनी आम्हाला असं लेखी उत्तर दिलं की ओव्हरलोड वाहनांचे परमिट आणि फिटनेस रद्द करणं हे आमच्या हातात नसून हे परिवहन आयुक्ताकडे आपण पाठपुरावा करावा। आम्ही जे ओव्हरलोड गाड्या पकडतो त्याचे फक्त ड्रायव्हरचे आम्ही 3 महिने लायसन्स सस्पेंड करतो। त्या उत्तराला मी समाधानी नाही आहे। 1 दिवसाचे उपोषण असल्यामुळं मी त्यांना पुढं जे पाठपुरावा करून परिवहन आयुक्तांकडनं हा माझा निर्णय मंजूर करून गेला। अशा काही कागद सुरू आहे, आपल्या नेमकी म्हणणे काय आहे? आमच्या उपोषणानंतर असं आम्हाला कळालं आहे की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई सुरू केलेली आहे। त्यानंतर हे ओव्हरलोड गाड्या साईन पनवेल मार्गी न जाता अटल सेतू मार्गी मुंबईला जात आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 20 रोजी पनवेल RTOला आम्ही निवेदन दिलं आहे की आपल्या हद्दीत अटल सेतू येतं, आपण याच्यावर जातीने लक्ष घाला आणि याच्यावरती कारवाई करा, अन्यथा येणाऱ्या 15 दिवसाच्या आत आपल्या कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे। तुम्ही आता स्वाभिमानी राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून नेरूळची जी काय परिवर्तन विभाग आहे तिथे आंदोलन केलं होतं त्यावेळेला की अशा अवजड वाहनांच्या ड्रायव्हरवरती आम्ही 3 महिन्याचं मी पुढची माझी जी लढाई आहे असं आपल्याला सांगितलं। मी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर आपल्याला वर्षातून जाणारे साहित्य भरलं जातं, काही सुद्धा साहित्य भरलं जातं। वाहतूक जे आहे पाणी जातं काय आकडेवारी असंख्य गाड्या वाहतूक होते। मागच्या होऊ शकतात ठरवू आम्ही आपल्या संघटनेच्या वतीने याच्यावर काय जातं। सर्वसामान्य
जनतेचं हक्क